चला तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आम्ही चाललोय शंकराच्या मंदिराला. त्या मित्राने आज गाडी पण घेतली आहे, तर ती गाडीची पण पूजा आहे आज, म्हणून देवळात पण जाऊया आणि त्याच्याकडून पार्टी पण घेऊया. चला तर मग दाखवतो त्याने कोणती गाडी घेतली ती. मंदिराची स्थापना मग इथे बाजूला जागा होती तिथे केली आहे. ही आमच्या उमरगावची गावदेवी मंदिर, गंगादेवी म्हणतात त्यांना. पहिला महादेवाला जल अर्पण करतो. उमरगावचं मंदिर आहे. तर माझ्या ह्या मित्राने गाडी घेतली. भाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. हार वगैरे लावला आता मस्तपैकी. नैवेद्य देवाला दाखवून झालेला आहे. आज मस्तपैकी अशी गोड खीर आहे. हाय फ्रेंड्स, प्रणा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललोय शंकराच्या मंदिराला श्रावणी सोमवारचा. तर चला मग आम्ही तुम्हाला दाखवतो उमरगावचा मंदिर. माझ्या मित्राने आज गाडी पण घेतली आहे, तर ती गाडीची पण पूजा आहे आज, म्हणून देवळात पण जाऊया आणि त्याच्याकडून पार्टी पण घेऊया. चला तर मग दाखवतो त्याने कोणती गाडी घेतली ती. ठीक आहे. तर मग आता आम्ही चाललो आहे ह्या देवळात. हा देऊळ आहे आमच्या घराच्या समोरचा मंदिर, गावदेवी मंदिर. हे बघा किती मस्त दृश्य आहेत. वडाचं झाड आहे, तिथे ही पूजा करतात आहेत. आणि हे आमचं गावदेवी मंदिर आहे इथलं. जय शिवशंभो. सुख शांती सर्वांना सुख काही इडापिडा असेल ती. आम्ही आता पूजा करून घेतो. हे मंदिर अगोदर जे आहे ना, हे असं रस्त्याच्या मध्ये होतं. मग नंतर मग रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे मग ह्या मंदिराची स्थापना मग इथे बाजूला जागा होती तिथे केली आहे. ही आमच्या उमरगावची गावदेवी मंदिर, गंगादेवी म्हणतात त्यांना. ही छान अशी तुळस आहे इथे. गावाला आपल्याला ही झाडं बघायला मिळतात. हे बघा, येल्लो फुलावाली. आणि हीच आमची समोरची बिल्डिंग आमची आहे आणि अगदी समोरचंच घर माझं आहे. भरपूर फुलं आलेत, मस्त वाटतंय. काढ 2-4. आम्ही आलोय आता महादेवाच्या मंदिरात. गर्दी बघा, खूपच जास्त गर्दी आहे. हे आहेत आपले महादेवाचे नंदी. श्रावण सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आज. बघू शकता, खूपच जास्त गर्दी आहे. सर्व लाईन लावून उभे आहेत. महादेवाला सर्व
आणि चारो बाजूनी प्रदक्षिणा घालून घेरून ठेवलेलं आहे. हे आहेत मारुती आहे आपले. इकडून ये ना. खूप जास्त गर्दी, सोमवार असल्यामुळे गर्दी आहे, बाकी एवढी गर्दी नसते देवळात. पहिला महादेवाला जल अर्पण करतो, मग बेलपत्र आणि फुलं महादेवाला अर्पण करूया. देवाला टीकाकरण चालू आहे. आता पुष्प ठेवलं आहे. आता बेलपत्र ठेवलं आहे. हर हर महादेव, शिवशंभो. कर जल्दी कर. हे पण पूजा करून घेत आहेत. उमरगावचं मंदिर आहे. इथे श्रीराम आणि पार्वती माता, श्रीराम आणि सीतामाता आणि लक्ष्मण आणि आपले मारुतीराया, हनुमंत असे यांची प्रतिमा आहे. तर त्यांची पूजा अर्चना चालू आहे आता. हे बघा, कबुतरांना पण इथे खाण्यासाठी टाकलेलं आहे. कबूतर किती मस्तपैकी उडून गेले. हे बघा, सर्व कबूतर वरती लाईनीत जाऊन बसलेले आहेत. आता ती परत खाली येतील. तर माझ्या ह्या मित्रांनी गाडी घेतली. भाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि हीच आहे ती गाडी. कॉंग्रॅच्युलेशन भाई, न्यू गाडी. आणि हा मस्त असा क्यूटचा, नाव काय घ्यायचं? वा वा वा.
सांग तुझं सांग. काय नाव आहे काकाला नाव सांग तुझं. विमान हिमांश. हिमांश याचं नाव हिमांश आहे. तर मग मित्रांनो आता आम्ही निघतो मस्तपैकी. गाडीची पूजा वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटू मंदिरात. तो लेट्स गो चलो. आता आम्ही चाललोय गणपती मंदिरात. गाडीची मस्त पूजा करूया आणि मग गेल्या वर्षी बाई. गणपतीलाच बोलत होते ना विकीबाई आलेले तेव्हा आपण. गाडी येऊ दे कोणाची तरी. आणि या वर्षी आली पण. भाई पार्टी कब दे रहा है फिर? दो पार्टी दे रहा तो. बड़ा पार्टी देंगे अभी. हिमांश. हिमांश आहे हिमांश. पार्थूचा छोटा भाऊ. पुढे बसलेला तर माझ्याकडेच बघत होता. काय रे हिमांश एवढा कसं शांत? हा? एवढा किती शांत तू? आम्हाला मस्तीखोर पाहिजे. पार्थ बघितलंय का? पार्थ काय बघायला नको. कच्चे कच्चे आहे तो. कच्च्या कच्च्या. बरं आम्ही आलोय गणपती मंदिरात. किती गोड दिसतोय मुलगा मस्तपैकी. गाडीची पूजा चालू आहे आता. हे आहे कालभैरव मंदिर. मस्तपैकी पूजा केलेली आहे. आता हार वगैरे लावतील. पूजेला असा क्यूटचा मस्त डॉगी पण आलाय. हार वगैरे लावला आता मस्तपैकी. स्टँड नाही आहे ते स्टँड होता म्हणून ती लागत. पाऊस पण मस्त आलाय. पाऊस पण चालू झालेला आहे. हिमांशला मस्तपैकी टीका लावलाय गुरुजीने. छोटे छोटे पावले लावतात. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. या आमचे छोटूचे बच्चाचे छोटूसे पावले. आताच कालभैरव मंदिरात दर्शन घेतलंय. हे आपल्या गावाला असं असतं कोकणात.
तर मित्रांनो आम्ही दुपारी जाऊन आलो मंदिरात, थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी नैवेद्याची तयारी चालू आहे. तर मग आता बघूया काय म्हणतंय नैवेद्यात. मम्मी काय? आज श्रावणी सोमवार आहे ना, हो. मग आज स्पेशल काय आहे? आज बघ मी काय बनवलं इकडे. खीर बनवले, मस्तपैकी गोड. बटाट्याची भाजी, येल्लो बटाटा भाजी तुझी आवडती. हो. नेक्स्ट आहे वालाचं बिरड, याच्यात काय? वरण, फोडणीचं वरण बनवलंय. हे बघा. आणि पापड. पापड आणि आपला हा भात. चल तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते. हा ठीक आहे. हो मम्मी. चल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नैवेद्य देवाला दाखवून झालेला आहे. आज मस्तपैकी अशी गोड खीर आहे, डाळ आहे, डाळ म्हणजे वरण केलेलं आहे, आणि बटाट्याची येल्लो भाजी आहे, पावट्याची भाजी आहे आणि पापड आहे. एक तुळशीचा नैवेद्य आणि एक देवाचा नैवेद्य असं दाखवून झालेलं आहे. आता जेवायला बसतो आम्ही. मम्मीने नेवऱ्या पण दिल्या. मम्मीने हे बघा नेवऱ्या बनवल्या. नेवऱ्या दिलेल्या आहेत. आता मग जेवतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो आम्ही. तर मित्रांनो आजचा दिवस खूप मस्त गेला. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तुमच्यासाठी असेच मस्त वेगळे व्हिडिओ आम्ही आणत राहू. आजचा सोमवार खूप मस्त गेला आहे. तर मग ह्या व्हिडिओचा एंड आम्ही इथेच करतो. चलो तर मग बाय बाय.